तर आपल्या रामतीर्थामध्ये भावांनो एक 150-200 वर्षापूर्वीची एक गुहा आहे ती की नाही बरोबर इथनं आज जा लागते। ती गुहा आहे की नाही ती पहिला इथनं जी स्टार्ट व्हायची ती आंबोली हिरण्यकेशीचा उगम आहे। त्या साईडला एक जुनी पडकी गुहा आहे, गेला त्यांना माहिती असेल तिथे ती गुहा ओपन होते। इथनं अशी आत वाट आहे, बहुतेक गुहा ती पडलेली आहे, म्हणजे खूप जुन्या वर्ष असल्यामुळे ती गुहा पडलेली आहे। आता बघूया आपण आपल्याला जो मिळते का आपला मेन रोड इथून आपल्याला सरळ आता कच्च्या वाटेतनं असं सरळ जायचं आहे तिकडे आत। मला ते रोह्यानं काय म्हणाला माहिती आहे, साप बी पाहिजे, त्यामुळे जरा पायातनं बघून जा म्हणाले। मोठे साप आहेत, त्यामुळे मेन गोष्ट म्हणजे आपल्याला सापापासून वाचायचं आहे आणि बऱ्यापैकी आपल्याकडे चप्पल बी टॉप क्वालिटी चप्पल असल्यामुळे जर असं निवांत झाला पाहिजे। गुहा काय म्हणाला माहिती आहे ते मला, 200 वर्षापूर्वीची गुहा, म्हणजे ते 4 पिढ्या आपल्या आधीच्या ती गुहा। मला काय वाटायचं माहिती आहे काय, तिकडे ती आहे बघ, तिथं गुहा आहे। मग त्याला विचारलं समजलं, आता या वाटेला आला आहे, आता ही वाट आहे की नाही, ही वाट जाते इकडे सरळ वरती, इथं पार्किंग बिर्किंग आहे। अजून एक रामतीर्थाचा विषय माहिती आहे, जॉग्राफिकल इम्पॉर्टन्स आहे त्या गोष्टीचा, मला एक्झॅक्टली माहित नाही कुठे आहे ते विषय। तर आमचे जे सर होते भूगोलचे, त्यांनी सांगितलं की रामतीर्थात एक अशा प्रकारचे दगड मिळतात जे फक्त याच ठिकाणी मिळतात, बाकी कुठं नाही मिळत, जगभरात कुठं नाही मिळत, फक्त रामतीर्थ, ओनली रामतीर्थ। त्याचा माझ्या लक्षात नाही कुठल्या प्रकारचा दगड तो। तर या दगडी वाटेतनं आपण आता चलत आलो, इथं आलं की हे अशी पार्किंग सुविधा, तिकडे एक गाव आहे साळगाव, तिथनं मधनं वाट येते आणि हा असा एक बोर्ड लावलाय। तर आपण आता ह्या जागेत आलोय। कसा विषय आहे की कन्फर्म कुठं गुहा आहे ती मला सुद्धा माहित नाही, गावात एकट्याला विचारले, ते म्हणला की तो बोर्ड आता आपण पाठी बघितला, त्या बोर्डाच्या पाठी गुहा आहे, कारण इथं तर कुठं दिसणं झाली आहे। जरा आपण सर्चिंग कार्यक्रम राबवूया। तर या रोडनं असं चलत आल्या आल्या इथे दिसले आम्हाला काहीतरी अशी जागा, याच्यात जाऊन बघूया गुहा बिवा हा सापडते का बघूया। लाल तरी दिसायला लागलंय, बहुतेक मंदिर असावं। हे लाल म्हणजे हनुमानांची मूर्ती असते, कुठली तरी मूर्ती गावली हनुमान किंवा गणपती, आपलं ओम तर लिहिलं येतं असं वरती, इथे हनुमान मला वाटतं हनुमान, कारण लाल म्हणल्यावर मी तिथे आलो, गणपती बी असते सोड लालचं, नाही हनुमान का माहिती आहे, रामतीर्थ आहे ना। तर गुहेच्या शोधातनं घुमलत फिरत फिरत ह्या वाटेनं आला आणि आल्या मधल्या सेकंदात तिथं जरा असं पाण्यात आवाजाला समजलं की ही वाट जाते ब्रिज कडे। आता ही जी समोरची वाट आहे, ही समोरची वाट आहे ब्रिज कडे जायची। तो आपला जो साळगावला जोडणारा पूल आहे, जुना पूल, तिथं आपण आता आलोय आणि इथं आपला आता काय करूया, पहिला तिथं जाऊया। इथं उघड फुटली, काय विषय बघ जरा, उघड फुटली बघ, आईला कसं काय आहे, पाणी आहे नाही जवळ, आईचा गोर आहे, पाण्यात कसं यार आले बघी भावाने, तो उघड फुटले आहे बघा, 2-3 ठिकाणी वाटतं ना ते काय, आणि आज बुडणार की तर भावानो ह्या रोडनं आपण असं चलत आलो आणि आलो आम्ही गुहा शोधाला, कारण आम्हाला गावला तो म्हणजे यो धबधबा, म्हणजे असा काय एकदम असा कधी बघितलं नसारखा धबधबा नाही, रोजचाच धबधबा आहे, फक्त विषय कसा धबधब्याला पाणी जास्त आहे एवढा विषय आहे। तर आता जरा असं तिकडे जरा व्हिडिओ 4-5 मारून आपण जाऊया या वाटेनं, ही वाटत होती गुहेकडे जाते असं वाटायला लागलं बऱ्यापैकी, बघूया चला। आता आठवड्यावर भाऊन पाऊस पडलाय काय, आणि पाणी बघा तुडुंब पाणी भरलंय, कसला वाईट विषय झाला माहिती आहे का, समोर तिकडे की नाही भरला असणार। तर तुम्हाला माहिती असेल तर तिकडे आपलं मेन मंदिर हा आपला असतोय, हा साळगाव जोडणारा पूल, आणि तिथे एक आपल्याकडे हिडन एक पॉईंट आहे, म्हणजे पाणी तिथे ताराबीर बांधलेले आहे, ठीक आहे, ते आपण नंतर कधी कव्हर करूया। तर आता आपण जो व्ह्यू बघितला की आलेला आहे सपला विषय, कारण लई दिवस झाले मी आता फेस टू फेस ब्लॉग सुद्धा बनवायने आणि कुठं फिरायला पण जाय नाही, मग म्हटलं आज आदित्य भाऊ बी आपला आहे इथं युट्यूबवर आलेला होता, त्याला म्हटलं घेऊया विषय आणि हार्ड करून टाकूया। तर तोपर्यंत तुम्ही नजारा घ्या, सिनेमॅटिक काय म्हणतो ते विसरले त्याला, क्लिप्स सॉरी। मग ज्या वाटेवर आला की नाही त्या वाटेवर आता आपण परत आलो। आता ज्या कामासाठी आलो ती काम करतो, पहिला म्हणजे जाऊन गुहा बघताव, कारण गुहा नाही दुसरंच बघायला आलो आम्ही, आमचं तसंच होते बऱ्यापैकी, आम्ही येताव ज्या डेस्टिनेशनला ते बघत नाही, दुसरं हुंडून येतो आणि तो जो मेन पॉईंट दाखवायचा असतोय तो राहतोय, आणि थंबनेला पण असते। मागे मी एकदा बैलगाडी शर्यतीला गेलो, थंबनेल होतं बैलगाडा शर्यत, कारण त्या व्हिडिओ मध्ये बैलगाडा नव्हताच, बैलच नव्हता, मागे मी व्हिडिओ केलाय काय बैलगाडा शर्यत म्हणून काय, आणि त्यामध्ये बैल दाखवायचं नाही आम्ही, बाकी कॉमेडी सगळे असा विषय होतोय। त्यामुळे फोकस ऑन गोल ऑन करिअर, लेट्स गो। इकडे एक रस्ता गेलाय, इकडे एक रस्ता गेलाय,
जायचं कुठल्या रस्त्यावरती आता बघायला पाहिजे. तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्ही कळून कुठल्या रस्त्यावर जावं. आम्ही आमच्या मनात जात आहोत. नंतर आपण काय ते विषय बघूया. ABCD कोण जिंकते बघूया. EFG जी. चला विषय ह्या रस्त्याने आला, जीच्या रस्त्याने आला. जीच्या रस्त्याने आल्यानंतर ही अशी वाढ जाते. जिथं मगाशी धबधब्याजवळ गेला काय तिथंच ही वाढ जाते. आणि इथं काय सुद्धा नाही आहे बघा. इथं पाठीची दगड बिगड आहेत. तिथं बी काय नाही. इथं भाऊ आहे. काय विषय नाही आहे. आंदोलन आहे झाडे जागा झाड लावा आंदोलन बी केलेलं आहे. इथं इकडं जंगल आहे पूर्ण आणि ते ही फक्त अशी दगड आहे. त्यामुळे आपण काय करूया, जो दुसरा रस्ता आहे त्या रस्त्याने जाऊया. चला आपण दुसऱ्या वाटेनं आता जा लागलो या. ही अशी वाट आईच्या आईला अशी वाट आहे इथं. बघूया पुढे जाऊन काय होतंय. पाठचा रस्ता काय विषय. वाव नाईस. कार्यक्रम बी लोकांनी केलेले आहेत. लोकांना आता काय सांगायचं पण समजत नाही. पर्यटन स्थळ आणि धार्मिक स्थळ याच्यात आईची कटकट. हे तिथे चड्डी गुची प्राडा गुची चड्डी भावानो. गुची की चड्डी अभी बिल्ली हमको. थांबा गॉगल करतो दिसणार. आम्ही तर करत आलोय. ब्लॉग करत करत आम्ही अननोन जागेला आलोय बघा. दोन जागेला आलोय. अननोन पल्लास. म्हणून मी काय सांगतो तुम्हाला बहुत. जर आपण गोवा शोधूया. कॉन्सन्ट्रेट ऑन आवर गोवा रामतीर्थ केव्स. सपला विषय. सो गाईज वी आर इन द अनएक्सपेक्टेड एरिया अँड वी कम दिस प्लेस टू फाउंड द रामतीर्थ केव्स अँड वी गॉट दिस द फार्म हाऊस टाईप बिल्डिंग अँड वी हे आपलं नाही विचार करायला काय म्हणतात वी थिंकिंग वी हॅव हे बिल्ड द फार्म हाऊस इन दिस प्रॉपर्टी राऊंड इंग्लिश. आता आपल्याला काय इथं गावानं झालंय. आपण घरला जाऊया, मंदिरातला पाया पडूया आणि बाकी काय असेल ते आपला विषय करून डायरेक्ट घरीच जाऊया. पावसाच्या अति जोराने आम्ही तर आलोय गौंडाळकर काकींच्या इथं शेवपुरी करण्यासाठी. आणि तिथंच वरच्या ह्यालाच पाऊस आला. तिथून आम्ही जरासं भिजत या बघा केवढे भिजले बघा. माझा रेनकोट असा वाळत जातोय. मी सेफ्टी घेऊन आलोय कारण घरात माहिती आहे भिजले की पायतान फिक्स आहे. रिस्क आहे तो इश्क आहे लेकिन मम्मीला कळलं की पायतान फिक्स आहे. त्यामुळे जरा आपण सेफ्टी फर्स्ट अँड चला शेवपुरी ऑर्डर केली. शेवपुरी खाऊन विषय करूया. घे आईचा घो. एक पाणीपुरी खालास. हे राहून दे माहिती सोडते. जमत नाही मला जमत नाही भाऊ. मी खातो नंतर तुम्हाला मिळतो बाय. तर आम्ही ते सगळं फिरून इथे शेवपुरी खायला. शेवपुरी खाल्यानंतर त्या काकांना विचारलं की इथं तुम्ही गोवा कुठं बघितलंय का. ते काका मला समोर बरोबर ही दुसरी वाट ही वाट आहे. ही बरोबर जाऊन इथं अशी आपला गोवा मिळते. तरी जी गुहा आहे की नाही ती म्हणजे पांडवकालीन गुहा आहे. म्हणजे आता ती किती वर्ष झाली जुना माहिती. साधू संतांनी बांधलेली. आणि गोवा डायरेक्ट इथनं गेली की ही हिरण्यकेशीचं उगम आहे. त्या साईडला जी गोवा बंद पडलेली आहे. साईडला तुम्हाला दिसेल इथं फोटो बिटो. तिथनं ती गोवा बरोबर बाहेर येते. तर आपण आता डायरेक्ट जाऊया वरती. चला काट्याकाडमधल्या तर वाट तिने सगळी भावानं बंद करून टाकली आहे. सगळे वाट कारण इथं जास्त कोणाला जाऊ देत नाहीत. कारण आपण आता परमिशन नाही आहे तरी पण आपण आता ती बघून या कारण खातीर. तर आपण ज्यासाठी आलो ते दाखवणं आपलं हे कर्तव्य बनतंय. त्यामुळे ते आपण दाखवून. आणि पाऊस आहे त्यात आपण आता जातोय. चला तेच रे बंद लोकांना ते वरनं गावलं असतं. मुद्दाम बंद केलं म्हणजे कसं लोकांनी आत येऊ नये त्यासाठी बंद केलेली वाट आहे. तर बहुतेक गोवाही आहे. ओकेच. तर फायनली ज्यासाठी आपण आलो ती गोवा फायनली आम्हाला इथे सापडले. म्हणजे जस्ट किती आहे बघा. हा रोड आहे आणि या रोडवरनं ही आपली गोवा आहे. आणि आम्ही कुठे फिरलो तिकडे आत बी जंगला बिगलानं जाऊन सगळं मस्तपैकी फार्महाऊस रुपयाचा विषय आपण करून आलोय. तर चला गोवा बघू. तर ही आहे आपली गोवा. या गोव्यासाठी आपण आता एवढं सगळं करून आलोय. आणि हे जे तुम्हाला वरचं बांधकाम दिसायला हे सध्याचं बांधकाम आहे. इथे तुम्हाला आत ह्या विटा दिसत असेल बघा. हे सध्याचं बांधकाम आहे. बाकी जो आतनं हा दगड लागलाय ते जुनं बांधकाम आहे. आता आत जाणं सेफ तरी वाटत नाही तरी पण आपण ट्राय करतो. कारण आत म्हणून एक ना एक तरी साप असं असणारच. कारण उगाच हे लावा नको. त्यामुळं जरा बघतो आपण ट्राय करतो. इथले ते झालं तर आपण फुटेज तुम्हाला देऊया. बाकी तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मेन गोष्ट म्हणजे. आणि लई दिवस व्लॉग या नव्हते आणि या पुढं म्हणजे लॉंग व्हिडिओ येतील. आणि आपली सिरीज चालू आहे वाटदेवदर्शनाची संपला विषय. त्याचे 7 एपिसोड कंप्लीट झाल्यात. बाकी एपिसोड पुढे येत राहतील. त्यामुळे ती सिरीज जाऊन नक्की बघा. इथं वरती लिंक किंवा डिस्क्रिप्शनला लिंक असेल. बाकी आपला विषय संपला विषय. बाय.